स्थानिक पातळीवर भाजपच्या अंबरनाथ आणि अकोटमधील एमआयएम काँग्रेससोबतच्या युतीवरून मुख्यमंत्री प्रचंड नाराज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थानिक नेत्यांवर संताप। भाजप हा दुतोंडी गांडूळ। मुस्लिम मतांसाठी भाजपने अनेक ठिकाणी एमआयएमलाही पाठिंबा दिला। भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेल्या युतीवरून संजय राऊतांचा घणाघात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर हवं, सत्तेवर नको। मुलाखतीमध्ये ठाकरे बंधूंचा भाजपवर निशाणा। 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात मुलाखत होणार प्रदर्शित। भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। भगवा हा शब्द असल्याने आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्द प्रयोग झाल्याचा ठपका। तर निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का? केशव उपाध्यांचा सवाल। नागपुरात उद्या पोहे विथ देवा भाऊ। मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेश पुरे घेणार मुलाखत। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। अजित पवारांचा ठाण्यामध्ये उमेदवार आणि पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 15 जानेवारी काँग्रेसच भारी नवी टॅगलाईन। तर काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्या चरणी अर्पण। अजित पवारांचा आज पुण्यामध्ये रोड शो। शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरातून प्रचारासाठी फिरणार। संध्याकाळी अजित पवारांची पत्रकार परिषद। खासदार श्रीकांत शिंदेंची नाशिकमध्ये प्रचार रॅली। उमेदवाराच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे मैदानात। काळाराम मंदिरात दर्शन घेत प्रचाराची सुरुवात। काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी झाले होते। उपचारादरम्यान आज पहाटे निधन। पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील विधानावरून लातूरकर आक्रमक। लातूरमधील संघटनांकडून बंदची हाक। मात्र लातूर बंद करू नये अमित देशमुखांचं आवाहन।